गावरांचं नाव म्हणजेच अहिल्या ॲग्रो. असेच क्वालिटी चिक्स घेण्यासाठी अहिल्या ॲग्रोला संपर्क करा. धन्यवाद. शेतीवर जी आधारित अर्थव्यवस्था आहे यामध्ये एक वाक्य हे हमेशा बोललं जातं किंवा जुने माणसंही बोलतात. शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. म्हणजेच त्याला त्याच्या मालाचे पैसे बनवता येत नाही. लक्षात घ्या. आणि हाच विषय किंवा हेच वाक्य लागू होतं गावरान कुक्कुट पालनधारक असतील किंवा पोल्ट्री फार्मर जे असतील 2000, 5000, 1000, 500 जे कुक्कुट पालन करतात यांच्यासाठी पण हेच वाक्य लागू होतं. पिकवता येतं पण विकता येत नाही. म्हणजेच कोंबडी बनवता येते पण ती विकता येत नाही, तिचे पैसे बनवता येत नाही. लक्षात घ्या मित्रांनो. ह्या 2024 मध्ये मार्च महिन्यापासून जे कोंबडीचे दर वाढलेले आहे 150+ म्हणजेच 170-200, तर ते आज तागायत टिकून आहे. म्हणजेच मार्च पासून तर आतापर्यंत गेली 7.5-8 महिने नाही, साधारणतः 10 महिन्यापर्यंत हा काळ जातोय की यामध्ये होलसेल दर टिकून आहे. असं मी तर म्हणतो माझ्या आयुष्यात पहिलंच वर्ष आहे की एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये पक्ष्यांचे दर टिकून आहे, पिल्लांचे दर टिकून आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो, याचं जे मार्केट डेव्हलप झालेलं आहे, कावेरी गावरान असेल, याच्यामध्ये सोनाली असेल, तर याच्यामध्ये मार्केटला हे एवढं सेल आउट होतं. मग याच्या पुढचं गणित ज्या वेळेस 170, 60, 80 न माल जातो, मग पुढे गाडीवाला नेता असेल, ट्रेडरवाला नेता असेल, पुढे दुकानदाराला देता असेल, तो कटिंग करून विकत असेल, म्हणजे हा दर 170 ते 360, 400 पर्यंत हा कटिंगचा जातो. होलसेल मध्ये हा 250, 270 मध्ये जातो. पण मला सांगायचा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचं प्रोडक्शन करणं महत्वाचं नाहीये, त्याची मार्केटिंग करणं हा महत्वाचा टप्पा आहे. आणि त्या मार्केटिंग मधून सेल्स काढणं, सेल्स मिळवणं हा खूप महत्वाचा टप्पा आहे. आणि सर्वसाधारण माणूस ही गोष्ट लक्षात घेत नाही. लक्षात घ्या. कुठलाही बिझनेस स्टार्टअप करताना याचं मार्केट कोण आहे, माझा कस्टमर कोण आहे, बायर कोण आहे, याला घेऊ कोण शकतो, खाऊ कोण शकतो, या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एखाद्या गोष्टीचं मार्केट एकदा डेव्हलप झालं तर ते कंटिन्यूस चालत राहतं. आता अशाच अनेक अडी अडचणी बॉयलर मध्ये आल्या नाही असं काही नाही. ज्यावेळेस 2000 सालाच्या अगोदर 90, 95, 92 ह्या वेळेस बॉयलरची सुरुवात झाली, तर कोणी वाढवायला त्याला तयार नाही, करायला तयार नाही. कंपन्यांनी छोटे छोटे फार्म चालू केले, बळजबरी शेतकऱ्यांनी दिलं, आणि त्यावेळेस 20-30 किलोला मार्जिन कंपन्या द्यायचे, बाबा हे बनवा, याची सवय खायची लोकांना लावली. हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. आज एवढं मोठं हजारो करोडच्या पुढे लाखो करोड पर्यंत हे आज बॉयलरचं मार्केट आहे. एवढी मोठी उलाढाल याच्यामध्ये जाते. अर्थव्यवस्थेत खूप मोठा हातभार लागतो. आणि त्याच्याही पाठोपाठ आता कावेरी गावरांचं हे मार्केट डेव्हलप झालेले आहे. तर महत्वाचं मित्रांनो, प्रोडक्शन तुम्ही शेड बांधलं, छोटस पक्षी आणले, टाकले, वाढवले, पण त्याची मार्केटिंग जर काहीच केली नाही तर विक्रीला 100% तुम्हाला अडचणी येतात आणि बेभाव तुम्ही देऊन मोकळे होतात. तर महत्वाचं काय असतं, हे बघा, आता सोशल मीडिया सगळ्यांकडे आहे, फोन ही गोष्ट सगळ्यांकडे आहे. मग याच्यामध्ये फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप बऱ्याचशा गोष्टी आहे की या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तुम्ही काय करता, साधं स्टेटसच्या माध्यमातून सुद्धा आपण पोहोचू शकतो. लक्षात. म्हणजे महत्वाचं तुम्हाला एक सांगतो बघा, आता एक 8 दिवसापूर्वी माझ्याकडं म्हणजे पक्षी आपण कंटिन्यू विकतो, तयार करणं, विक्री करणं, मग ते सोनाली असेल, कावेरी असेल, डीपी क्रॉस असेल, बॉयलर असेल, सर्व चिक्स आपण देतो होलसेल रेट मध्ये. मग फार्मरला देतो, B2B म्हणजेच कंपनी टू बिझनेस म्हणजेच डीलरला पण. आलं लक्षात. मग याच्यामध्ये एक ऑर्डर आपल्याकडं समोरच्याने ऍडव्हान्स दिलेला असून सुद्धा पक्षी घ्यायला आलेले नाही, मग ते पेंडिंग राहिले त्या दिवशी. मग मी स्टेटसला टाकले का आपल्याकडं एवढे एवढे पक्षी आहे. ते एक जणांनी स्टेटस पाहिलं आणि विचारलं मला मिळतील का, काय दर आहे, कुठे मिळेल, काय मिळेल, आणि तो घेऊन पण गेला.
म्हणजे थोडक्यात मला एक सांगायचंय की मार्केटिंग ही कोणत्याही पद्धतीने होऊ शकते. माउथ टू माउथ होऊ शकते, सोशल मीडियाद्वारे होऊ शकते, पण त्याचा अवेअरनेस आणणं, तुम्ही काय करताय, तुमच्याकडे प्रोडक्ट काय, प्रोडक्शन काय आहे, याचा अवेअरनेस तुम्हाला आणणं गरजेचं आहे. मग तुम्हाला होलसेल रेटमध्ये पक्षी द्यायचा असेल, चिकन शॉपवाल्यांना तुम्ही कनेक्ट करू शकता, किंवा त्यांच्या माध्यमातून डीलर कोण कोण आहे, याचे ट्रेडर घेणारे कोण कोण आहे, आमच्या माध्यमातून किंवा आम्ही घेऊ, अशा बऱ्याचशा संकल्पना आहे. पण यांना कनेक्ट कधी केलं पाहिजे, की माल तयार व्हायच्या अगोदर केलं पाहिजे. कारण कोंबडी ही अशी वस्तू आहे की जिला रेग्युलर खाद्य द्यावं लागतं आणि तिचा रोजचा रुपया 2 रुपया हा खर्च वाढत असतो. मग 1000 असेल त्याला 1500ची बॅग लागते, 2000चं खाद्य लागतं. त्याचे पुढे जास्त क्वांटिटी असेल तर त्यालाही जास्त लागतं. मित्रांनो लक्षात घ्या. मग जेव्हा तहान लागेल तेव्हा जिरा उपसणे, म्हणजे जिरा उपसायला किंवा विहीर खणायला आपण सुरुवात करायची का नाही, तर ह्या गोष्टी अगोदरच आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मार्केटिंग ज्यावेळेस होईल त्या माध्यमातून तुम्हाला सेल्स होईल आणि माल विकल्यानंतर पैसा येईल, लक्षात घ्या. या साध्या साध्या गोष्टी आहे. काय होतं माहिती का, आता माझा नंबर युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप बऱ्याच लोकांच्या माध्यमातून आहे. साहेब आमचे पक्षी विकायला आले आणि कसं विकावं, कुठं विकावं, काय दर चालले. अरे तुम्ही अपडेट राहा ना. साधा मोबाईल व एखादा ऍप अपडेटला आलं, फेसबुक अपडेटला आलं, आपण अपडेट करून घेतो. युट्यूब, जे बी काही ऍप्लिकेशन आपण वापरत आहात हे सगळे आपण अपडेट करतो. मग आपण स्वतः कधी अपडेट झालं पाहिजे, लक्षात घ्या मित्रांनो. आपण काय करतो हे जगाला दिसलं पाहिजे. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, माउथ टू माउथ असो, कोणत्याही माध्यमातून असो, पण हे दिसलं पाहिजे. तर त्याच्यातून तुम्हाला कस्टमर मिळू शकतो. रिलेशन मेंटेन करा, संपर्क करा. याच्यात खरेदी विक्रीदार कोण आहे, कोण कोण देऊ शकतो, 10, 20, 25 लोकांपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. मग त्याच्यामधून 2-4 कस्टमर मला मिळू शकतात. मग ते किरकोळ असतील, होलसेल असतील, वन टाइम घेणारे असतील. पण महत्वाचं, कुठलाही व्यवसाय करताना त्याच्यात 3 गोष्टी बघितल्या जातात. प्रोडक्ट कुठलाही असू द्या, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि सेल्स, हा त्रिवेणी संगम जर तुम्हाला गाठता आला तर 100% चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्ट मधून, कोंबडीमधून चांगले पैसे कमवू शकता. हा महत्वाचा सल्ला मला आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. आणि तुम्ही थंबनेललाही बघितलं असेल, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि सेल्स, बरोबर. तर हा महत्वाचा टप्पा आहे उद्योग व्यवसाय करताना. प्रत्येक व्यवसायाला ही गोष्ट लागू होते. याच्यामध्ये बऱ्याचशा किचकट गोष्टी, बाकीच्या गोष्टी आहेत, पण महत्वाचे 3च शब्द: प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, त्याची जाहिरात आणि सेल्स. त्या जाहिराती माध्यमातून कस्टमर मिळवणे, बाहेर मिळवणे आणि सेल्स करणे, हे महत्वाचे 3 टप्पे आहे. हे प्रत्येक व्यवसायामध्ये लागू होतात. मग तो कोणताही उद्योग व्यवसाय असो. ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्यायच्या आहे. ज्यांना कोणाला बॉयलर, कावेरी, सोनाली चिक्स पाहिजे असतील, होलसेल रेट मध्ये आपण देतो. क्वांटिटी मध्ये असेल, पोचही दिले जातील. नक्कीच दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि अशी सर्व गोष्टींची अपडेट आपल्या चॅनल वरती जाणून घेण्यासाठी संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि शेअर पण करू शकता. मित्रांनो धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.